मुंबई में मीडिया से बात करते हुए सुनील तटकरे ने कहा कि महाराष्ट्र में पालक मंत्री पद को लेकर फैसला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लेंगे। उन्होंने बताया कि इस बैठक में धनंजय मुंडे स्वास्थ्य कारणों से अनुपस्थित रहे, जबकि छगन भुजबल निजी कारणों में से शामिल नहीं हो सके। तटकरे ने बैठक के प्रमुख बिंदुओं पर बात करते हुए कहा कि इसमें पार्टी की प्रगति, नए पंजीकरण, पदाधिकारियों की जिम्मेदारियों और अन्य महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा की गई। धनंजय मुंडे तब्येतीच्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित नाही आणि भुजबळ साहेब सुद्धा एका विवाहाच्या निमित्ताने अगोदर 2 दिवसापूर्वी बोलले होते की त्यांचा पूर्वनियोजित कार्यक्रम आहे। 3 दिवसापूर्वीची बैठक होती त्यावेळेला होऊ शकत होती, पण त्या दिवशी शक्य नाही झाली, त्याच्यामुळे आज बैठक झाली। आज प्रदीर्घकाळ बैठक त्या ठिकाणी झाली आणि आगामी कालावधीमध्ये पक्षाची वाटचाल, सभासद नोंदणी, मंत्री महोदयांना काही जिल्हे सेक्रेटरीच्या कामासाठी नेमून द्यायचं, पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांना नव्याने नियुक्ती देऊन त्यांना त्या संदर्भामध्ये अधिक काही जबाबदारी द्यायची, अशा अनेक विषयांच्यावरती आज त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली। दर मंगळवारी नियमितपणाने आम्ही आमदारांची बैठक घेत असतो। 25 तारखेला आम्ही जिल्हाध्यक्षांना सुद्धा बोलवण्याचं दादांजवळ माझी चर्चा झाल्यावर आम्ही निरोप त्या ठिकाणी दिले, पण 26 तारखेला महाशिवरात्री असल्यामुळे कदाचित 25ची बैठक पुढे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही। या संदर्भातला निर्णय नक्की त्या ठिकाणी होईल। पण मागे ज्यावेळेला प्रांताध्यक्ष म्हणून मी, अजितदादा उपमुख्यमंत्री, प्रफुल्लभाई आम्ही सगळेजण बसलो होतो, त्यावेळेला दर 15 दिवसांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आमदारांच्या सोबतच्या बैठकीला बोलवावं असा निर्णय प्रदेशाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी घेतला। त्या पद्धतीने पेरेंट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष एखाद्या मंगळवारी आमदारांच्या बैठकीला असतील, त्यानंतर आमचे राज्यस्तरीय पदाधिकारी असतील त्यावेळेला त्यांनाही बोलू, मग आमचे इतर फ्रंटल सेलचे असतील त्यांना सुद्धा आम्ही बोलवणार आहोत। आगामी कालावधीमध्ये पक्ष संघटना मजबूत करणं, सभासद नोंदणीच्या कामाला अधिक गती देणं, त्याचा आढावा या माध्यमातून आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। अशा वेळेला लोकनियुक्त असलेले आमदार आणि संघटन याच्यातला समन्वय सुद्धा अशा बैठकीच्या माध्यमातून साधता येतो, ही त्याच्या पाठीमागची भूमिका आहे।